मी मुंबईतून मुंबईच्या पवई भागामध्ये गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। आयआयटी बॉम्बेच्या कार्यक्रमामुळे ट्रॅफिक जाम झाले असा सोशल मीडियावर दावा करण्यात येतोय। मागील 2 ते 3 तासांपासून जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। आयआयटी कॉलेज कॅम्पसमध्ये 3 दिवसीय मूड इंडिगो फेस्टिवल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या मूड इंडिगो फेस्टिवल कार्यक्रमामध्ये सोनू निगम, कपिल शर्मा सोबत मोठ्या संख्येमध्ये कलाकारांची उपस्थिती असणार आहे। या कार्यक्रमामध्ये मुंबई शहरातून 25 ते 30 हजार विद्यार्थी मुलं मुली आलेले आहेत। याबद्दलचे अपडेट आपल्याला सत्यम देतोय। सत्यम, आता ही परिस्थिती अशीच आहे का? नक्कीच दीपक, पवई परिसरात आयआयटी बॉम्बे जे आहे आयआयटी एक कॉलेज कॅम्पसमध्ये 3 दिवसीय कार्यक्रम आहे। मूड इंडिगो अशा कार्यक्रमाचं फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं। या फेस्टिवलमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतं। मुंबई शहरातून आज ऑनलाईन व्यतिरिक्त ऑफलाईन 25 ते 30 हजार मुलं त्या ठिकाणी मूड इंडिगो कार्यक्रमामध्ये आल्यामुळे आहेत त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे। खरं तर जी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर आहे कॉलेज असल्यामुळे पूर्ण रस्त्यावर आहे मोठी वाहतूक, कोणी वाहनांचं लांबच रांगा पाहायला मिळतात। खरं तर 2 ते 3 तासापासून आपल्याला असं चित्र आहे, त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत। खरं तर त्यामध्ये मोठे कलाकार जे आहेत कपिल शर्मा असतील किंवा सोनू निगम, इतर जे मोठे कलाकार आहेत त्यांची उपस्थिती आहे। त्यामुळे मोठ्या संख्येमध्ये मुलं आहेत, विद्यार्थी आहेत मुंबई शहरामधून जे रजिस्ट्रेशन केलं त्यांना आतमध्ये एंट्री, जे रजिस्ट्रेशन न केल्यामुळे आल्यामुळे त्या ठिकाणी पोलीस असतील किंवा यांचं मोठा तारांबळ उडाले। सध्या त्या ठिकाणी गर्दी कमी करून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न जे आहेत वाहतूक पोलीस असतील किंवा पवई पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। दीपक, सत्यम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची। अपडेट घेऊन लगेच परत येतोय, पाहत